नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षाकडून हळूहळू उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली। या दरम्यान महायुतीमधील धुसफूस मागच्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आली आहे। याचा फटका महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। या मागची नेमकी कारण काय जाणून घेऊया। नंबर 1, लाडकी बहीण योजनेवर वाद। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात सत्ताधारी पक्षात समन्वयाचा अभाव दिसत आहे। याचा फटका त्यांना विधानसभेत बसू शकतो। नंबर 2, शब्द वगळला। लाडकी बहीण योजनेत राष्ट्रवादी अजित पवार गट मुख्यमंत्री शब्द वगळला आहे, तर एकनाथ शिंदे गटाने देखील अजित पवार दादांना टार्गेट केले। नंबर 3, विकास कामे ठप्प। लाडकी बहीण योजनेसाठी विकास कामाचा निधी वेगळा, तर त्यामुळे बहुतांशी विकास कामे ठप्प झाली। सर्वसामान्यांना नाराजी व्यक्त केली। नंबर 4, छत्रपतींचा पुतळा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी तिन्ही पक्ष भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटात माफीनाम्यांवर समन्वय नाही। नंबर 5, आरक्षण। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटला आहे। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहे, तर बाकीचे 2 मुख्यमंत्री शांततेत भूमिका घेताना दिसत आहे। नंबर 6, जागा वाटप। महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा घोळ होण्याची शक्यता आहे, कारण तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते परस्पर उमेदवार जाहीर करत सुटले आहेत। त्यामुळे जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता मानली जाते। नंबर 7, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर वाद सुरू आहे। यामुळे महायुतीमधील गणित बिघडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, विधानसभा महायुतीला या गोष्टीमुळे बसू शकतो फटका। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।